AISP जॉईन केलं. कसं बायो पेंट करायचं आणि ओव्हरऑल प्रोसेस कळेल आणि डॉक्युमेंटेशन आणि सर्व प्रोसिजरसाठी मॅनेजमेंट टीम या वस्तुस्थितीला धरून किंवा ज्याच्यामध्ये खरोखर काम केलं असल्यामुळं सहज याच्यामधली माहिती आम्हाला उपलब्ध झाली आणि जे काही प्रॅक्टिकली आम्हाला करायचं होतं आणि जसं व्यवसाय दूध क्षेत्राचे व्यवसायात आहे, परंतु एक्सपोर्ट म्हणलं की जरा कठीण वाटतं, परंतु इथं आल्यानंतर सहज आपल्याला करता येईल, काही अडचण येणार नाही असं मला वाटलं. माझ्या एका मित्रांनी इथूनच यश शिंदे त्याचं नाव आहे, त्यांनी इथूनच कोर्स केला होता आणि आतापर्यंत 2 कंटेनर पाठवले. थोडं मला त्याच्यावरती इंटरेस्ट जरा जास्त वाटला म्हणून मी या फील्डमध्ये तुमच्या थ्रू गेलो की तुमचा सपोर्ट आणि तुमची ॲडव्हर्टिजमेंट पण बघितली होती, त्यामुळं जरा चांगलं वाटलं म्हणून मी या फील्डमध्ये आलो. त्याच्यामध्ये आम्हाला ज्यावेळेस स्टार्टिंग पहिल्यांदा आम्ही आलो होतो त्यावेळेस इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काहीच माहिती नव्हतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असते. आम्हाला वाटायचं की बिल केलंय, मटेरियल आपण कंटेनरमध्ये लोड केलंय आणि तो सप्लाय केलाय. इथे आल्यानंतर कळालं की इम्पोर्ट एक्सपोर्टचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत आणि निगेटिव्ह पॉईंट काय आहेत. तेजस्विनी पाटील. मी एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी बरेच वेबिनार सर्च केले. त्यामध्ये मला EFTची माहिती मिळाली ऑनलाईन. EFT मला सगळ्यात बेटर वाटलं कारण त्यांचे प्रॅक्टिकल सेशन्स होते आणि स्टाफ सपोर्टिव्ह वाटला. आणि आता मी जॉईन केल्यानंतर मला याआधी काहीच इन्फॉर्मेशन नव्हती, याबद्दल काहीच माहिती नव्हती. EFT जॉईन केल्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी यामध्ये चांगला बिझनेस करू शकते.